दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर शिवसेनेनं आरोप केला आहे। धंगेकर यांचे आरोप विशिष्ट हेतून असतात असा आरोप शिवसेनेनं केलाय। वसुलीसाठी धंगेकर आरोप करत असतात असं शिरसाट म्हणाले। धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर सुद्धा संशय असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर जे यावेळेला निवडणुकीमध्ये लोकसभेचे उमेदवारही आहेत मवियाचे आणि ते सातत्यानं वेगवेगळे प्रश्न उचलून धरताना दिसून येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्यावर हा हल्लाबोल करण्यात आलाय। हे आरोप करणाऱ्यांचं खरं तर माहिती ना, यांना आता नवीन दुकान चालू करायची। कधी कुणाचे वाईन शॉप आहेत सांगतील, कुणाचे देशीची बार आहे म्हणून सांगतील। आता हाच धंदा यांच्याकडे राहिलेला आहे। हे प्रकरण जसे एकत्रित होतील, आरोप करायचे आणि वसुली करायची। म्हणून यांनी आरोप करताना थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे। तुम्हाला प्रत्येकावर आरोप करणं सोपं आहे, परंतु तुम्ही जे काही करतायत ना या माध्यमातून हे सुद्धा जनता पाहते। म्हणून अशा आरोपाला आम्ही जास्त काही महत्त्व देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।